प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यातील लढत जी आहे प्रतिष्ठेची मानली जात होती आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं येवल्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं. आणि आज जो आहे प्रत्यक्षात राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अर्थातच भुजबळांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आपल्यासोबत आहेत. काय सांगाल भाऊ, या ठिकाणी तुमच्या उमेदवाराचा जो आहे विजय झालेला आहे, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ही निवडणूक लढवली होती. आणि राजाभाऊ लोणारी हे आमचे उमेदवार हे अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आले. खरं म्हणजे भुजबळ साहेब आजारी असतानासुद्धा येवल्यातील जे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी ही खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेऊन ही लढवली होती. आणि येवलेकरांचा भुजबळ साहेबांवर असलेला विश्वास, त्यांनी केलेली विकास कामं ह्याला पुन्हा एकदा जे आहे येवलेकरांनी साथ दिली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. म्हणून मी येवलेकरांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, गिरीजी महाजन आहेत, यांनीसुद्धा जे आहे अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, आणि ह्या सर्वांनी मिळून जे आहे आम्हाला जे सहकार्य केलं, पाठबळ दिलं. आणि विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी हे अनेक प्रश्न आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून, कारण 9 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ते सोडवण्याचा जो विडा आम्ही उचललेला आहे त्यासाठी निश्चित या सर्वांची साथ आम्हाला लागणार आहे आणि ते करतील अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा येवलेकरांचे मनापासून आभार. मला सांगाय भाऊ, आता निवडणूक मतमोजणी संपलेली आहे. लोकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे. जवळजवळ 13 नगरसेवक तुमचे निवडून पण आलेले आहे. मतदारांना काय संदेश द्याल तुम्ही? नाही, मतदारांना हाच मतदारांनी जो दाखवलेला विश्वास हाच सर्वात मोलाचा आहे. कारण का त्यांना माहिती आहे की आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातूनच जे आहे या शहराचा विकास होऊ शकतो. आणि जे काही प्रलंबित प्रश्न जे आहेत आणि जे ऑलरेडी काही जे आहे तो विकासाचे मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते निश्चितपणे जे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतील हा विश्वास जो आहे हा येवलेकरांना आम्ही पुन्हा एकदा देत आहोत. म्हणजेच पुन्हा एकदा या शहरातील मतदारांनी जो आहे विकासाला आपलं मत दिलेलं आहे. अर्थात भुजबळांना या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी हे मोठ्या मताधिक्याने याच्यामध्ये निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहे. आणि त्याचा जल्लोष जो आहे आज या ठिकाणी साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, जनता पार्टीचे जे अनेक पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासोबत युवा नेते आहेत संभाजी पवार, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. काय सांगाल भाऊ? खऱ्या अर्थानं हा येवला शहराने आमदार भुजबळ साहेबांवर विश्वास ठेवला. आणि भुजबळ साहेब आजारी असताना आदरणीय समीर भाऊ असतील, पंकज भाऊ असतील, त्यांचं सर्व कुटुंब असतील, बनकरांना असतील, या सर्वांवर विश्वास ठेवून या आमच्या उमेदवारांना निवडून दिलं. आणि खरंच समीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या येवला शहराचा एक चांगल्या प्रकारचा विकास होणार आहे आणि लोकांनी विश्वास ठेवला. मी लोकांच्या मनापासून आभार मानतो. म्हणजे हे होते युवा नेते संभाजीराजे पवार. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते आहेत बनकरांना. काय सांगाल भाऊ? आदरणीय भुजबळ साहेबांनी या मतदारसंघाचा प्रचंड असा विकास केलेला आहे. पाण्याचे प्रश्न सोडवले, रस्त्याचे प्रश्न सोडवले. त्यामुळे जनतेचा भुजबळ साहेबांवर विश्वास आहे. त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष भुजबळ साहेबांच्या पार्टीचे निवडून आले आहे. मी भुजबळ साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुन्हा या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आमदार साहेब पण आहेत. पंकज भाऊ, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी मिळून येवल्यामध्ये ही निवडणूक लढवली. भुजबळ साहेब आजारी असतानासुद्धा जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकत्रितरित्या जे आहे इथं काम केलं. ती जसं समीर भाऊंनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी ती निवडणूक जी आहे ती हातात घेतली. आणि येवल्याकरांचा जो विश्वास जो आहे भुजबळ साहेबांवरचा तो त्यासाठी जो आहे या सगळ्यांनी जो आहे कष्टाने काम केलं. आणि मी खरं म्हणजे येवलेकरांचा आभारी आहे की
त्यांनी जो आहे विश्वास भुजबळ साहेबांवर दाखवला आणि त्याच्यामुळे जो आहे त्यांच्या उमेदवारांवर जो दाखवला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी सर्व येवलेकरांचा जो आहे आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा जो आहे आभार व्यक्त करतो की आपण सुद्धा जे आमच्याबरोबर येऊन जे आहे ही निवडणूक लढवली त्यासाठी त्याचेसुद्धा आभार. शेवटी जे आहे भुजबळ साहेबांचं कार्य आज जे आहे बोलतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज बघतोय की आपण नगराध्यक्ष आणि जे नगरसेवक निवडून आले हे भुजबळ साहेबांच्या कार्यामुळे जो आहे. म्हणजे एकंदरीतच आपण येवले शहरातील लोकांनी या ठिकाणी विकासाला आपला कौल दिलेला आहे आणि भुजबळ साहेबांना या ठिकाणी पसंती देऊन या ठिकाणी राष्ट्रवादीचे अधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे या शहरातील जे विविध पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांनी ही निवडणूक या ठिकाणी हातात घेतली होती आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी आज त्याचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत. न्यूज लोकमत 18 साठी सचिन शिंदेसह अय्यूब शहा, येवला.